नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, ह्या चॅनलद्वारे मी अनेक राजकीय विषयांबद्दलचं तुमच्याशी इंटरॅक्शन करत असतो. महाराष्ट्रामध्ये, दिल्लीच्या राजकारणामध्ये, विरोधी पक्षाचं राजकारण, सत्ताधारी पक्षाचं राजकारण, अशा निरनिराळ्या राजकीय विषयांचं अवलोकन आणि विश्लेषण मी ह्या माझ्या तुमच्याबरोबरच्या इंटरॅक्शनमधनं करत असतो. आज देखील मी असाच एक विषय घेतला आहे आणि तो म्हणजे जी 24च्या इलेक्शनमध्ये मतांची चोरी करण्यात आली. मतांची चोरी करून EVMद्वारे आणि त्यानंतर ॲडिशन, डिलिशन वगैरे सर्व करून जे सरकार स्थापन झालं, प्रस्थापित झालं, त्या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. पण ती चर्चा सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आवाहन करणार आहे ते म्हणजे, जर तुम्ही माझे व्हिडिओ सातत्याने पाहत असाल आणि ते जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत जा. हा माझा चॅनल अत्यंत स्वतंत्र बाण्याचा, लोकशाही मानणारा, स्वातंत्र्याचं मूल्य जाणणारा असा हा माझा चॅनल आहे आणि याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी कुठल्याही प्रकारचं पैसे देण्याची आवश्यकता नाही. तर आता माझ्या मुख्य विषयाकडे आपण वळूया. गेल्या 7 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक ॲटम बॉम्ब म्हणून एक मतांची चोरी 2024च्या इलेक्शनमध्ये कशा रीतीने करण्यात आली याचं कॉन्क्रीट प्रूफ जनतेसमोर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं आणलं. आणि ही कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की याच्यानंतर हायड्रोजन बॉम्ब पण आणणार आहे. त्यांच्या प्रवक्ता जो आहे काँग्रेसचा, तो म्हणाला की अशा प्रकारचे अनेक बॉम्ब आमच्याकडे आहेत, प्लॅटिनम बॉम्ब देखील आमच्याकडे आहे. तर यामधनं त्यांनी सरळ सांगितलं की ही जी मतांची चोरी आहे ती राहुल गांधींनी सांगितलं की 2014 साली निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींनी आणि अमित शहा यांनी त्यानंतर भारतीय जनता पक्ष 2014 नंतर ज्या इलेक्शन त्यांनी लढवल्या त्या प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांनी मतांची चोरी करूनच ते आलेले आहेत. परंतु ही मतांची चोरी जनतेच्या कधी ध्यानात आली नाही, विरोधी पक्षांच्या पण ध्यानात आली नाही आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये ते टेस्ट केस करत होते. म्हणजे दे वर टेस्टिंग द वॉटर्स, कळलं की नाही. आणि त्याची प्रचिती एक एक स्टेप ते पुढे जात होते. 2019च्या इलेक्शनमध्ये पण मतांची चोरी झाली होती असं राहुल गांधींनी आरोप केला. पण ते म्हणाले की त्यावेळेला माझ्याकडे प्रूफ नव्हतं, त्यामुळे मला गप्प बसल्याशिवाय पर्याय नव्हता. 2024च्या इलेक्शनमध्ये वातावरण एवढं भारतीय जनता पक्षाच्या विरोधी होतं तरी देखील त्यांना 240 सीट्स मिळाल्या. याच्याबद्दल सर्व विरोधी पक्षाने आश्चर्य व्यक्त केलं होतं. आणि जे नंतर जे मतं वाढवली गेली, मतदानाचे आकडे आले नाहीत बाहेर, यानंतर लोकांनी म्हणजे तज्ज्ञांनी, या विषयातल्या तज्ज्ञांनी सांगितलं की त्यांना प्रत्यक्षात 140च जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ 100 जागा वाढवून घेतल्या. राहुल गांधींच्या मतानुसार त्यांनी 40 जागांवरचा विजय हा मतचोरी करून आणलेला होता 2024च्या इलेक्शनमधला. आता त्यानंतर 24 नंतर जे गेल्या वर्षभरात 2 इलेक्शन झाल्या हिंदुस्थानमध्ये, म्हणजे एकतर हरियाणाची निवडणूक, विधानसभेचे इलेक्शन, त्यानंतर महाराष्ट्रातलं विधानसभेचे इलेक्शन, दिल्लीमधले विधानसभेचे इलेक्शन, यामध्ये तर वातावरण एवढं त्यांच्या विरोधी होतं भारतीय जनता पक्षाच्या. आणि हे सर्व बाजूला जनमताचा रेटा त्यांच्या विरुद्ध असताना देखील प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्षाची सरकार दोन्ही राज्यामध्ये स्थापन झाली आणि महाराष्ट्रात तर कहर झाला. न भूतो भविष्यती असा त्यांचा विरोधी पक्षाचा धुवा उडाला. आणि त्यांचा महाराष्ट्रामध्ये तर विरोधी पक्ष नेता पद मिळवण्या इतकी पण ताकद विरोधी पक्षांची राहिली नाही. हे सर्व आश्चर्यजनक, संतापजनक असा हा सगळा प्रोसेस होता. राहुल गांधीने हे सगळं प्रूफ देऊन करून दाखवलं, कळलं की नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की आता ह्याच्यानंतरची, आता राहुल गांधींनी जे सांगितलं त्याच गोष्टी मी तुमच्याशी चर्चा करताना रिपीट करणार नाही. त्यांनी हे प्रूफ दिलं, त्यांनी ते प्रूफ दिलं, हे मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे. मी काय सांगणार आहे तर 2014पासून त्यांनी जी भारतीय जनता पक्षाने ही मताची चोरी करण्याचा जो प्रोसेस सुरू केला आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये ते थोडं 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 करत 2024पर्यंत
म्हणजे त्यांनी तो प्रोसेस पूर्ण केला आणि 2024च्या इलेक्शनमध्ये त्यांच्या विरुद्ध जनमत असताना देखील ते पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान पदावर आरूढ झाले. कळलं की नाही. त्यांनी पार्लमेंटरी बोर्ड BJP पार्लमेंटरी बोर्डाची निवडणूक म्हणजे मीटिंग न बोलवतात NDAचे कॅन्डिडेट म्हणून त्यांनी सरकार स्थापन करून घेतलं. कळलं. ह्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला परमनंट एक सिस्टीम किंवा पद्धत भारतातील निवडणूक प्रोसेसमध्ये आणायला पाहिजे, जेणेकरून विरोधी पक्ष कधीच सत्तेवर येणार नाही आणि आपण भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः गुजरात लॉबी, विशेषतः मोदी आणि अमित शाह हे आपण शेवटपर्यंत सत्तेत राहू याची तजवीज आता करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी एका बाजूला जेव्हा विरोधी पक्षनेते म्हणजे एका बाजूला त्यांनी ही पद्धत सुरू करण्यासाठी काय केलं तर 2019च्या इलेक्शनमध्ये आणि नंतर 24च्या इलेक्शनमध्ये EVM मशीनचा वापर केला. जे आपण मतं देत होतं ती फक्त आपल्याला दिसत होते की त्या पर्टिक्युलर पक्षाला मत जातो आहे म्हणून, पण प्रत्यक्षात ते मत तुम्हाला दिसल्यानंतर जे ॲक्च्युली कॅल्क्युलेट करायला जात होतं ते भारतीय जनता पक्षाच्या नावावर ते मत जात होतं. त्याच्याही पुढची पायरी त्यांनी आता घातली ते म्हणजे 24च्या इलेक्शनमध्ये की डिलीट करायची मतं किंवा ॲड करायची. याच्यासाठी त्यांनी आता एक सॉफ्टवेअरचा उपयोग करत सॉफ्टवेअरद्वारे त्यांनी अशी सिस्टीम काढली, एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. ते त्यांनी केलं की इस्रायलकडनं आणलं की आणखीन कोणी आणलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण त्या सॉफ्टवेअरच्या द्वारे त्यांनी अनेक मतदारांची नावं जे मतदार विरोधी पक्षाला मतदान करणारे होते असं इलेक्शनच्या मतदार याद्यांमधनं कळतं. त्याचा उपयोग करून त्या सॉफ्टवेअरद्वारे म्हणजे महाराष्ट्रातले मतदार जर डिलीट करायचे असेल, त्यांची नावं जर रद्द करायची असेल तर तो माणूस दिल्लीत बसलेला असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा गोव्यात बसलेला असेल, तो त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून एक तंत्र त्यांनी डेव्हलप केलं होतं. प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक मतदारसंघाने अनेक मतदार याद्या असतात, तर प्रत्येक मतदार यादीमध्ये जो पहिला मतदार आहे त्याचं नाव वापरून तो मध्य प्रदेशमध्ये बसलेला अथवा दिल्लीमध्ये बसलेला असलेला ह्याचा एजंट माणूस ते सॉफ्टवेअर वापरून त्याला पाहिजे तेवढी 10, 12, 15 अशी नावं त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून ॲप्लिकेशन करत होता आणि निवडणूक आयोग ते ॲक्सेप्ट करून ती नावं ॲटोमॅटिक डिलीट केली जात होती. हे जे मी म्हटलं त्यांनी एक स्वतःची पद्धत सुरू करण्यासाठी त्यांनी सर्वात पहिली गोष्ट काय केली भारतीय जनता पक्षाने तर इलेक्शन कमिशनर भारताचा इलेक्शन कमिशनर निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी जी एक पूर्वपार पद्धत चालत आलेली होती ती म्हणजे त्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी तिघांची एक कमिटी असायची. 3 वेगवेगळी प्रकारची माणसं आणि त्यांनी एकमताने तो माणूस निवडायचा. यासाठी त्यांनी ती पद्धत बदलून लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायदा त्या पद्धतीमध्ये बदलून चीफ जस्टिस ऑफ इंडियाला त्या पदापासून त्या कमिटीवरनं काढून टाकलं आणि नवीन कमिटीचं पुनर्रचना केली. त्यामध्ये प्राईम मिनिस्टर, विरोधी पक्षनेता आणि प्राईम मिनिस्टर नेमतील तो एक मंत्री अशी तिघांची कमिटी केली आणि त्यानंतर राजीव कुमारांना अध्यक्ष केलं. राजीव कुमारांना आणि त्याच्याचबरोबर त्यांनी जो माणूस इलेक्शन कमिशनर होईल त्याला संरक्षित करण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी त्यांनी अशी तरतूद केली की तो हयात असताना किंवा तो रिटायर झाल्यानंतर भारतीय भारतीय संविधानात या तरतुदीनुसार त्याच्या विरुद्ध त्याच्या रिटायरमेंटनंतर निवृत्तीनंतर देखील कुठल्याही कोर्टामध्ये ट्रायल कोर्टात नाही, सेशन कोर्टात नाही, हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात नाही कुठलीही केस उभी राहणार नाही, करता येणार नाही अशी तरतूद करून त्या इलेक्शन कमिशनरला त्यांनी सुरक्षित करून ठेवलं. ही त्यांची पद्धतीची सुरुवात झाली. त्यानंतर राजीव कुमारांनी हे जे आता सांगितलं की नावं काढून टाकायची ही पद्धत आता त्यांनी वापरली. त्याच्या अगोदर नावं ॲड करायची ही पद्धत देखील त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला स्वीकारली, यशस्वी करून दाखवली आणि त्याचं उदाहरण राहुल गांधींनी माधवपुरा या कर्नाटकमधील विधानसभेमध्ये दाखवलं की त्यांनी जवळ 1 लाख मतं तिथे वाढवून दाखवली. कळलं की नाही. असं म्हणजे एक तर मतदार यादी मतदार वाढवायचे, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांना मानणारे जे मतदार त्यांची नावं काढून टाकायची, तिसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये घोटाळा करायचा आणि चौथं म्हणजे आता त्याची पुढची पायरी म्हणजे जे मायनॉरिटीज आहेत विशेषतः मुस्लिम्स आहेत किंवा इतर मायनॉरिटीज आहेत आणि जे विरोधी पक्षाची हक्काची मतं आहेत त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांची नावं मतदार यादीतून काढण्यासाठी त्यांनी आता टेस्टिंग ग्राउंडमध्ये करण्यासाठी बिहारमध्ये SIR स्कीम आणली
आणि जी सामान्य सुशिक्षित माणसं देखील जी डॉक्युमेंट्स जी कागदपत्र इलेक्शन कमिशनला देऊ शकणार नाहीत किंवा त्यांना फार कठीण पडेल अशी डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला द्या, नाही तर तुम्ही मतदार नाही. म्हणजे मतदान करणं हा भारतीय नागरिकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तोच या SIR स्कीममधनं ते काढून घेत आहेत की काय असं संशय येण्यापर्यंत यांची मर्यादा गेली. म्हणजे ही फुलप्रूफ पद्धत झाली. ॲडिशन करा, मतदार खोटे मतदार नोंदवून घ्या, जे हक्काचे मतदार आहेत पण ते विरोधी पक्षाला मतदान करणार आहेत त्यांची नावं काढून टाका आणि मुसलमानांसारख्या मायनॉरिटी कम्युनिटीची सगळी मते SIRच्या माध्यमातून काढून टाका असं, आणि EVMचं मशीन, असं हे 4 अंगांनी त्यांनी एक अशी सिस्टीम तयार केली. तीच आता राहुल गांधी सध्या एक्सपोज करत आहेत. त्यांच्या 2 प्रेस कॉन्फरन्समधून त्यांनी दाखवलं की ते कशा रीतीने त्यांनी ते इलेक्शन जिंकले आणि ते 40 सीट वाढवून घेतल्या. आणि त्यांच्या येणाऱ्या याच्यामध्ये म्हणजे आणखीन ते काय हायड्रोजन फॉर्म फोडणार आहेत त्याच्यामध्ये बहुधा ते मोदी कसे मतांची चोरी करून निवडून आले हे दर्शवण्याची, हे सिद्ध करण्याची शक्यता आहे असा निरीक्षकांचा अंदाज आहे. मी आता ह्या गोष्टीबद्दल काही बोलणार नाही. जे राहुल गांधी करणार आहे त्याच्यानंतर काय होईल याची मी चर्चा नाही करणार. ह्याच्यानंतर पुढे काय, मग भारतातल्या विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे. राहुल गांधींनी त्यांच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर वार्ताहर परिषदेनंतर त्यांनी सांगितलं की आता त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की याच्यानंतर तुम्ही आता कोर्टात जाणार का, ते म्हणाले कोर्टात जाणे माझं काम नाही आहे, मी काही ठेकाणे घेतलं आहे, माझा विरोधी पक्षनेता म्हणून जे काय घडलेलं आहे ते जनतेसमोर आणणं हे माझं काम आहे, ते मी आणलं. आता ह्याच्या याची पुढची स्टेप आहे ती लोकांनी करायला पाहिजे. ज्या कॉन्स्टिट्यूशन संस्था आहेत त्या संस्थांनी ते करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ट्विट करून सांगितलं एक्सवर की यंग जनरेशन जे आहे, तरुण पिढी आहे, यांनी आता ही चळवळ पुढे न्यायला पाहिजे तिच्या लॉजिकल एंडपर्यंत. आणि त्यांनी जनरेशन झेडचा उल्लेख केला. त्या क्षणी मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आणि पक्षामध्ये एक मोठं वादळ उठलं. धडगड त्यांचं म्हणजे सगळं मनसुबे डोलायमान झाले जनरेशन झेडचं. कारण श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, त्यानंतर आता सध्या ताजं उदाहरण म्हणजे नेपाळमध्ये जे काही जनरेशन झेड जे रस्त्यावर आली शासनाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध त्यांचे हक्क काढून घेणं, ती जर परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली, जनरेशन झेड म्हणजे साधारण 14 ते 30 वर्षापर्यंतची जी जनरेशन आहे, 1997 नंतर जन्माला आली ती 2014पर्यंतची जनरेशन आहे, ती जनरेशन जर रस्त्यावर आली तर मात्र आपल्याला फार कठीण जाईल हे त्यांच्या लक्षात आलं. आता ही जी जनरेशन आहे जनरेशन झेड ही ना पुस्तकं वाचत नाहीत, विश्लेषण करत नाहीत, रिसर्च करत नाहीत. ह्यांचं फीडबॅक जे असतं ते सगळं मीडियामधनं होतं. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याच्यामधनं ते सोशल मीडिया जो आहे त्याच्यामधनं हे सगळं वाचतात, त्यातनंच ते काहीतरी वाचन करतात, त्यातनंच ते काय पाहतात, ऐकतात आणि त्याच्यावर त्यांचा निर्णयशक्ती अवलंबून असते. त्यामुळे सरकारची धाबे धडाडले ते असं राहुल गांधींनी सांगितल्यामुळे, आणि त्याची एक झलक आपण आता लडाखमध्ये पाहिली देखील, कळलं की नाही. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे, जनरेशन झेडनी आता काय करायला पाहिजे, याच्या पुढची स्टेप काय आहे याच्याबद्दलचं मी विवेचन करणार आहे. मित्रांनो, मला काय वाटतं विरोधी पक्षांनी आता दे शुड नॉट लिव्ह इन अ फुल्स पॅराडाईज. मूर्खांच्या नंदनवनात आता विरोधी पक्षाने राहिला नाही पाहिजे की आता आम्ही इलेक्शन हरलो तरी जाऊ दे, आता पुढच्या इलेक्शनला आम्ही जिंकून येऊ. भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदी आणि शहाने जी काही पद्धत आणली त्याच्यामध्ये तुमची पुढची इलेक्शनमध्ये तुम्ही नेस्तनाबूत करून तुम्हाला ते टाकणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळणार, आपण हीच पद्धत चालू ठेवूया, ह्या भ्रमात अजिबात त्यांनी राहता कामा नये, कळले की नाही. त्यासाठी त्यांनी आता काय करायला पाहिजे, हे जे इललेजिटिमेट वेजने जे सरकार आले, मतांची चोरी करून हे सरकार जे राज्यावर आलेलं आहे त्याचं कायदेशीर प्रस्तावनेला आता विरोधी पक्षांनी साथ देता कामा नये. आणि त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम म्हणजे लोकसभा, राज्यसभा, राज्यातील विधानसभा, विधान परिषदेमध्ये जे जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामा द्यायला पाहिजेत, कळलं की नाही. आणि येऊ घातलेल्या सर्व निवडणुका, विधानसभेच्या, विधान परिषदेच्या, लोकसभेच्या, राज्यसभेच्या सर्व निवडणुकांवर विरोधी पक्षांनी एक जात बहिष्कार घालायला पाहिजे, जेणेकरून मतांची चोरी करून जे सरकार निवडून आलं आहे त्यांच्या कायदेशीर अस्तित्वाला ते विरोधी पक्ष मान्य करत नाही आहेत, त्यांचं कायदेशीर अस्तित्व मान्य करत नाहीत, हा मेसेज जनतेपर्यंत जाईल. आणि विशेषतः जनरेशन झेड जी आहे त्यांचं मोरॅल म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढेल की बाबा ही जी मतांची चोरी झालेली आहे त्याला विरोधी करणारे आता विरोधी पक्ष आलेच समोर, कळलं की नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
कळलं. पण आता प्रश्न असा उभा राहिला की लडाखमध्ये झालं, उत्तरेकडच्या राज्या बिहारमध्ये SIR जो जनसैलाब आपण सोशल मीडियानं पाहिला, बिहारमध्ये झालं, विंध्याचल प्रदेशमध्ये होण्याची शक्यता आहे, किंवा पूर्वेकडच्या राज्यामध्ये जिथे डेव्हलपमेंट अजिबात झालेली नाही अशा राज्यातील सर्व यंग जनरेशन जी आहे, मी म्हटलं जनरेशन झेड, जी 14 ते 30 वर्षापर्यंतची आहे, आणि 2014 साली जे भारतीय जनता पक्षाचं शासन निवडून आलं ते सगळं जनरेशन झेडच्या मतांवर निवडून आलं होतं. आता ती जनरेशन साधारण 30च्या आसपास आहे, आणि त्या जनरेशनला आता कळून चुकलं की आपलं 2014-2019ला या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला मतं देऊन आपल्या हाती काहीच लागलेलं नाही. खोटी आश्वासनं, लाडी लबाडी, आणि हेच यांनी बघायला पाहिलं, आणि पार्शलिटी, कळलं की नाही, हेच आपल्याला पाहायला आलं. आपल्या नोकऱ्या गेल्या, आपले उद्योगधंदे सगळे गेले, कळलं की नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनात जे वैफल्य आहे ते वैफल्य आता बाहेर यायला लागले, आणि त्याचा जनसैलाब आपण बिहारमध्ये पाहतो, कळलं की नाही. आता लडाखमध्ये आपण बघितला. आता तर अशा प्रकारचा सगळ्या जनक्षोभ आहे तो त्या उत्तर आणि पूर्वेकडील राज्यामध्ये येईल. माझ्या डोक्यात प्रश्न येत होता, तशा प्रकारचा जनलोक महाराष्ट्रामध्ये येईल का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, अशा प्रकारचा जनक्षोभ, अशा प्रकारची तरुणाई महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर येईल. या मतचोरीचा विरोध जी लबाडी या शासनाने केली आहे, मोदींनी केली आहे, त्याच्याविरुद्ध रस्त्यावर असं मला अजिबात वाटत नाही. त्याची मी तुम्हाला कारणं देतो. कारण नंबर 1 म्हणजे काय, की आपलं जे महाराष्ट्राची 12 कोटी जनता आहे त्यापैकी जवळजवळ 3 कोटी, जवळजवळ 3 कोटी जनता आहे ही परप्रांतीय आहे, बाहेरच्या लोकांना आले, ते इथे प्रस्थापित आहेत, त्यांना नोकरी धंदे सगळे आहेत, ते रोजीरोटी ते कमवत आहेत. आता ते सोडून ते ह्या मतांच्या चोरीच्या विरुद्ध रस्त्यावर येतील याची सुतराम शक्यता नाही महाराष्ट्रामध्ये. दुसरं की जी मराठी जनता आहे, 9 कोटीची इतर मराठी जनता आहे, ही मराठी तरुणाई आहे, ती सर्व प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये विखुरलेली आहे. म्हणजे शिवसेना आहे, शिवसेना उभाट आहे, शिवसेना शिंदेची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवारांची काँग्रेस आहे, भारतीय जनता पक्ष आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, कम्युनिस्ट आहे, अशा सर्व राजकीय पक्षांमध्ये विभागलेली गेली आहे. आणि ह्या पक्षांचे जे नेते आहेत ते सरंजामशाहीचे नेते आहेत. शरद पवारांपासून जे तुम्ही बघितलंच, काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे सर्व नेते, शिंदेचे, हे सरंजामशाही पोचणारे विचारसरणीचे माइंडसेट असणारे नेते आहेत, कळलं की नाही. आणि जी तरुणाई आहे ती त्यांच्याचबरोबर आहे. त्यांच्याबरोबर राहून आपल्याला काय सत्तेतला वाटा मिळतो का, आपल्याला एखादी कॉन्ट्रॅक्ट मिळतात का, याचा शोध घेणारी ही तरुणाई आहे. त्यामुळे ती फक्त मतांची चोरी चालली आहे. ते राहुल गांधी एकाकी लढत अखंड देशभर करतायत, त्यांच्या जोडीला त्यांना साथ देणारी रस्त्यावर अशी मला सुतराम शक्यता दिसत नाही. ही त्याची कारणं आहेत, कळलं की नाही. कारण महाराष्ट्रामधला जो माइंडसेट आहे तरुणाईचा, त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे शरद पवार, सरंजामशाहीचे नेते आहेत, कळलं की नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते बघा, काँग्रेसचे नेते बघा, राष्ट्रवादी, हे सगळे सरंजामशाही पोचणारे, स्वतःच्या मालमत्ता इस्टेट सांभाळणारे नसतात, आणि तेच सुरू ठेवण्यासाठी त्यांना राजकीय पदं लागतात. त्यामुळे ते महाराष्ट्रात होईल याची मला अजिबात शक्यता वाटत नाही, कळलं. यातला उपाय काय, जो मी सांगितला तोच उपाय आहे की ह्या लोकांनी आता भारतीय जनता पक्षाचं बेकायदेशीररित्या जे शासन आलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी जनरेशन झेडनी आपल्या माइंडसेटमध्ये बदल करणं आवश्यक आहे. जे मी सांगितलं या सरंजामशाही नेत्यांच्या राजकीय सावलीतनं त्यांनी बाहेर पडायला पाहिजे आणि रस्त्यावर यायला पाहिजे. त्याची शक्यता ह्या क्षणाला फार धुसर आहे, अतिशय कमी आहे. पण येणाऱ्या काळामध्ये काही होऊ शकतं. राहुल गांधींनी आता सांगितलं आहे त्यांचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. जर पंतप्रधानच जर 7व्या फेरीपर्यंत ते मागे होते आणि त्यानंतर याची वेबसाईट डेट झाली आणि त्यानंतर लगेच नरेंद्र मोदी 1.5 लाख मतांनी निवडून आले असं जाहीर केलं आणि हे खोटं होतं, हे जर राहुल गांधींनी त्यांच्या येणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सिद्ध करून दाखवलं तर मात्र एनिथिंग कॅन हॅपन, काही होऊ शकतं. मग त्यावेळेला राजकीय सैलाब काय होईल याचं विश्लेषण कुठलाही राजकीय निरीक्षक करू शकणार नाही असं मला वाटतंय. बघूया. तुमच्याप्रमाणे तुम्ही जसं ते राहुल गांधींची दुसरं एक तुम्हाला सांगायला विसरलो ते म्हणजे राहुल गांधींचा प्रॉब्लेम असा होता की राहुल गांधी एकाकी लढत लढत आहेत. त्यांच्या काँग्रेस पक्षामध्ये स्लीपर सेल आहे जी BJPच्या भिकेवर जगते आहे, कळलं की नाही. ती स्लीपर सेल त्यांचा कुठलाही प्लॅनिंग यशस्वी होऊ देत नाही आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया ब्लॉकमध्ये जे राजकीय पक्ष त्यांच्याबरोबर आहेत त्या राज्यामध्ये त्यांनीही राहुल गांधींनी दिलेला खो घेऊन आपापल्या राज्यामध्ये मतांची चोरी जनतेसमोर काही आंदोलनं करून पुढे आणायला पाहिजे होती. ते करण्यासाठी कुठलाही इंडिया ब्लॉकमधला विरोधी पक्ष राहुल गांधींना साथ देण्यासाठी
आज सगळ्यात पुढे आलेला नाही. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये राहुल गांधींना देखील वाटते की ही लढत जितकी सोपी वाटते त्यांना तितकीशी सोपी नाही. कळलं की नाही. शासनाची दमनशाहीची स्ट्रेंथ ती जास्त असते. कळलं की नाही. आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेचा क्षोभ जसा बिहारमध्ये निघाला तसा जनसैलाब झाला, तसाच प्रकारचा सैलाब जर सगळ्या राज्यांमध्ये झाला तरच मोदींच्या शासनाला डेफिनेटली धोका आहे. कळलं की नाही. आणि दुसऱ्या बाजूला ही गोष्ट जर भारतीय जनता पक्षामधल्या वरिष्ठ नेत्यांनी जे आज सगळ्यात तुझी म्हणजे गप्प तोंडावर बोट ठेवून बसलेले आहेत त्या लोकांनी जर अंतर्गत विरोध केला तरच ही मतांच्या चोरीला प्रतिबंध होईल. आणि हे करत असताना विरोधी पक्षांनी आणि राहुल गांधींनी देखील आता डिमांड करायला पाहिजे की येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या मतपत्रिकेद्वारेच घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमदार खासदारकी त्यांनी सोडून द्यायला पाहिजे, निवडणुकांवर बहिष्कार घालायला पाहिजे. हा सगळा जो मेस मोदी सरकारने करून ठेवला आहे तो सरळ होईपर्यंत त्यांनी हे त्या स्टँडला चिकटून राहायला पाहिजे असं मला वाटतंय. बघूया येणारा त्यांच्या राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कसल्या प्रकारचा हायड्रोजन बॉम्ब ते फोडत आहेत. मी आतुर आहे, तुम्ही पण आतुर असालच. मित्रांनो, मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला जर ते पटलं असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला भेटण्यासाठी माझा जो sadgurukamat.blogspot हा माझा जो ब्लॉग आहे, माझं एक्सचा अकाउंट जो आहे त्याला भेट द्या. जिथे माझी इंग्रजी मराठीमधली माझे लेख आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे सांगतो की तुम्ही आपल्या मराठी भाषेच्या अभिमानासाठी अस्तित्वासाठी तुम्ही परप्रांतीय लोकांची मराठीत बोलतात ना, जरूर बोला. कळलं की नाही. त्याची अत्यंत आवश्यकता आपल्याला आहे. कळलं की नाही. मी परत एकदा सांगतो की माझा हा तुमच्याशी संवाद आहे, हा चिरसंवाद आहे, सतत चालूच राहणार आहे. तोपर्यंत प्लीज टेक केअर.